नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातला 46 आणि 47 हे 2 श्लोक बघू. ज्या माझ्या भगिनींचा अपूर्ण राहिलेला आहे माझ्याकडून तो अध्याय, त्या भगिनींसाठी आपण खास परत सुरू केला आहे. आणि जोपर्यंत त्यांच्या लक्षात बसणार नाही तोपर्यंत आपण परत घेणार आहोत. 11वा अध्याय थोडासा अवघड वाटत होता, पण आपण परत त्याची प्रॅक्टिस घेत असल्यामुळं आता तो सोपा वाटायला लागला आहे. आता जवळपास तो संपत आला आहे, पण तरीही आणखी पुन्हा जर माझ्या भगिनींची काही कमेंट आली तर मी पुन्हा एकदा पहिल्यापासून त्याला 11व्या अध्यायाला आपण सुरू करूया. तसं तर आपण पहिल्यापासून सुरूच केलेलं आहे. पहिला अध्याय झाला, दुसरा आपला जवळपास अर्धा झाला, 30 ते 40पर्यंत आपले श्लोक दुसऱ्या अध्यायातले पण झालेले आहेत. आणि आपण काय करतो आहे की एका व्हिडिओमध्ये 11वा अध्याय ज्यांचा माझ्या भगिनींचा जो अपूर्ण राहिलेला आहे त्यांच्यासाठी आपण 11व्या अध्यायाचे 2 श्लोक घेतो आणि एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या अध्यायातले 2 श्लोक घेतो आहोत आणि थोडा अर्थ बघत आहोत. असं आपण आता सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या अध्यायातले श्लोक बघितले. आता ह्या व्हिडिओमध्ये माझ्या त्या खास भगिनींसाठी हा 11व्या अध्यायातला 46वा श्लोक. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आणखी कोणता अध्याय शिकायला आवडेल तर कमेंट जरूर करा. आपण काही स्तोत्र अष्टक हे जरी शिकायचं असलं तरी तुम्ही आपण कमेंटमध्ये लिहू शकता आणि मी आपल्या कमेंटचा जरूर विचार करेल. कारण नुसतं गीता शिकूनच आपल्याला थांबायचं नाही आहे. आपण संस्कृतच्या श्लोकांचा आणि संस्कृतमधल्या स्तोत्रांचा याच्यामध्ये विचार करणार आहोत. तर त्यामुळं श्रीमद भगवद्गीता तर आपली चालूच आहे, पण आणखी कोणाला आणखी काही शिकायचं असेल तर मी माझ्या जे मला येत असेल ते मी शिकवायला तयार आहे. तर कृपया कमेंट करा आणि सांगा. आपण पांडुरंग अष्टकाचा पण एक श्लोक आता सुरू करत आहोत. तसंच कृष्णाष्टक आणखी काही अवघड स्तोत्र वगैरे असले तर कमेंट करा आणि आपण ते पण घ्यायला चालू करू. तर आपण सुरू करूया 11व्या अध्यायातला 46वा श्लोक. किरीटिनं गदिनं चक्रहस्त. किरीटिनं गदिनं चक्रहस्त. किरीटिनं गदिनं चक्रहस्त. किरीटिनं गदिनं चक्रहस्त. मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. किरीटिनं गदिनं चक्रहस्त. मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन. तेनैव रूपेण चतुर्भुजेन. तेनैव रूपेण चतुर्भुजेन. सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. तेनैव रूपेण चतुर्भुजेन. सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. किरीटिनं गदिनं चक्रहस्त. मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन. सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. पुढचा श्लोक घेऊया. श्री भगवान उवाच. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं. रूपं परं दर्शितमात्मयोगात्. रूपं परं दर्शितमात्मयोगात्. तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं.
तेजोमयं विश्वमनन्त माद्यं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्त माद्यं तेजोमयं विश्वमनन्त माद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं यन्मे तदन्येन न दृष्टपूर्वं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं तेजोमयं विश्वमनन्त माद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं तेजोमयं विश्वमनन्त माद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं 47 पर्यंत घेतली आपण. आता पुन्हा मागचे 2 घेऊ. मागचे 2 आणि हे 2 4 आपण पुन्हा एकदा म्हणून घेऊ, रिपीट करून घेऊ. तर प्रत्येकाने नजर पुस्तकाकडे ठेवा, बोट वळीवर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा आणि वाचायला सुरू करूया. तर आपण 44 आणि 45 मागचे आणि आजचे 46 आणि 47 हे 4 पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत. आणि जर लक्षात बसत नसेल किंवा काही चुकत असेल तर कमेंट करा. तर घेऊया आपण 44 11व्या अध्यायातला 44 श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ 11 तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादयेत्वा महमीशमीड्यं पीतेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रियः प्रियायार्हसीदेव सोढुम् अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. श्रीभगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं. तर आपण आज 47 पर्यंत पूर्ण केले 11व्या अध्यायातले. अडचण काही आली तर कमेंट करा. आणखी एकदा आपण परत घेऊया. आपल्याला काही कुठं जायचं नाही आहे, आपण आता याच्यातच बसणार आहेत आणि याच्यातच थांबणार आहेत. त्याच्यामुळं परत कमेंट करा. नाही समजलं तर आपण परत एकदा घेऊ. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
जरूर सबस्क्राईब करा. आणि इथून मागं जशी साथ दिली तशी आता इथून पुढेही साथ आपण द्याल अशी मी आशा करते. सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना.